वळूया पुढच्या बातमीकडे। परळीतून एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी परळी मतदारसंघासंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय। मी परळी धनुभाऊंना देऊन टाकली आहे आणि आता परळीची जबाबदारी धनंजय मुंडेच सांभाळतात असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। या घोषणेसोबतच त्यांनी स्वतः माळाकोळी मतदारसंघावर आपलं विशेष लक्ष असेल असं आता स्पष्ट केलेलं आहे। या वक्तव्यामुळे आगामी पालिका निवडणुका आणि राजकारणावर याचा काय परिणाम होईल हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मात्र परळीमध्ये आता पंकजा मुंडे यांचं हे मोठं वक्तव्य, परळी विधानसभा मतदारसंघ आता धनंजय मुंडेंना देऊन टाकलाय, त्यामुळे यापुढे आता परळीमध्ये पंकजा मुंडे या आपल्याला निवडणूक लढवताना दिसतील का अशी शक्यता सध्या तरी आता धुसर मानली जाते। दिव्य पुतळ्याला साक्षीने मी वचन देते, माळाकोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळाकोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं। परळी एवढंच माळाकोळीवर मी प्रेम करते, उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी, आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या। त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळाकोळीवर प्रेम करते, माळाकोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल।